नमस्कार. नमस्कार. सुप्रभात. कबीर पदावलीच्या 52व्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 51व्या भागामध्ये आपण अकथ कहाणीविषयी, त्रिकुटी विषयी आणि त्रिकुटीमधल्या गुरुपादुकांविषयी काही चर्चा केली होती. आज्ञाचक्राच्या अतिसूक्ष्म पोकळीमध्ये असं सांकेतिक वर्णन आहे की तिथे गुरुपादुका असतात. म्हणजे साधक त्या पोकळीमध्ये, जी चराचर विश्वाची पोकळी आहे, तिचा आणि चराचरात नांदणाऱ्या गुरुतत्वाचा अनुभव मिळवू शकतो. आता या आपल्या नुसत्या वल्गना बाता वाटतात, कारण आपण ती साधना तशी केलेली नसते. आणि म्हणूनच ही कहाणी वर्णन करून सांगणं कठीण आहे. या पुढची 2-3 पदही याच कहाणीची विवरण करणारी अशी पद आहेत. 154वं पद ऐका हिंदीतून. ऐसा ज्ञान विचारी लय, लय लाई लय ध्याना, सूनी मंडल में घर किया, जैसे रहे सिचाना. उलटी पवन कहाँ राखिए, कोई मर्म विचारे, साधे तीर पताल को, फिरी गगन ही मारे. कंसा नाद बजाइले, धुनी निवसिले कंसा, कंसा फूटा पंडिता, धुनी कहाँ निवासा. प्यंड परे जीव कहाँ कहे, कोई मर्म लखावे, जीवत जिस घरी जाइए, ऊंधे मुशी नहीं आवे. सतगुरु मिले तो पाइए ऐसी अकथ कहानी, कहे कबीर संसा गया, मिले सारंग पाणी. संशय निवृत्ती हेच अशा तऱ्हेच्या अनुभवाचं गमक आहे, हे इथे कबीर सांगतायत. ऐका पद 154 मराठीतून. मिळवी ऐसे ज्ञान, मिळवी ऐसे ज्ञान, साधुनी लय योग ध्यान, लक्ष साधतो जसा ससाणा, घर शून्य करून, घर शून्य करून. कोठे रोधावा उलटून पवन, जाणत याचे मर्म, शरसंधान करून पाताळी, भेदायाचे गगन, भेदायाचे गगन. वाजव झांज अन ऐक ध्वनी, कुठून कैसा उमटे, झांज फुटे मगारे पंडिता, ध्वनी जातसो कोठे, ध्वनी जातसे कोठे. पिंड सोडता जीव कुठेसा, मर्म हो कुणी जाणा, पिंड सोडता जीव कुठेसा, मर्म अहो कुणी जाणा. माघारी त्या धरून धोमुख, यायचेच ना प्राणा, यायचेच ना प्राणा. भेटतील सद्गुरु तर लाभे, भेटतील सद्गुरु तर लाभे, ऐशी अकथ कहाणी. कबीर म्हणे संशय फिटला की मिळे सारंग पाणी. कबीर म्हणे संशय फिटला की लाभे सारंग पाणी, लाभे सारंग पाणी. हा सारंगपाणी लाभ घडण्यासाठी जी एकनिष्ठेने साधना करावी लागते, त्याला नाथपंथी योगी लययोग असं म्हणतात. कबीरांनी जरी आपल्या कुठल्याही पदामध्ये एखाद्या पंथाचा पुरस्कार केलेला नसला, तरी अशा काही पदांमध्ये नाथपंथाच्या साधना मार्गांचे अगदी सुस्पष्ट उल्लेख येतात.
या 154व्या पदाची पहिली ओळच लय योग ध्यान साधणं हे हे गुरुतत्व समजून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे असं कबीर सांगतात. उंच आकाशात भरारी घेणारा ससाणा जमिनीवरच्या त्याच्या भक्ष्याचा अचूक वेध घेतो. तसाच अचूक पण उलटा चिदाकाशातल्या शून्य मंडळाचा उलट दिशेचा वेध जमिनीवर बसून योग्याला घ्यावा लागतो. त्यासाठी प्राणायाम साधून वृत्ती निरोध करून शरीरातली ऊर्जा ऊर्ध्वगामी करावी लागते. असा शून्य मंडळाचा भेद करता आला तरच तो अनाहत नाद अनुभवता येतो. इथे कबीर झांज आणि झांजेने येणारा आवाज हे दोन्हीही नसलं तरीही तो ध्वनी सूक्ष्मत्वाने चराचरामध्ये कसा व्यापून राहतो, ती सूक्ष्म जाण तुम्हा आम्हाला येत नाही. पण योग्यानी तो ध्वनी आपल्या अंतःकरणातल्या कर्णेंद्रियांनी ऐकायचा आहे. म्हणून ते म्हणतात, झांज फुटे मग अरे पंडिता ध्वनी जातसे कोठे ते शोध. पिंड मर्त्य आहे, पण मग जो आत्मा आहे तो जर देहधारी नसेल तर कुठे असतो याचं मर्म जाणून घेणं हे जर जमलं तर मग पुन्हा अधोमुख गती प्राणांची होणार नाही. असं घडणं हे केवळ गुरुतत्व म्हणजे काय याची खरीखुरी समजूत आली तरच कळतं. म्हणून ते म्हणतात की भेटतील सद्गुरु तर लाभे ऐशी अकथ कहाणी. कबीर म्हणे, संशय फिटला मग लाभे शारंग पाणी. झांजा बडवीत टाळकुटेपणाने भजन करून काही हाती येत नाही. कबीर सतत आत्मानात्म विवेकाचा संदेश देतात. उमज पाडून घेऊन अध्यात्माची डोळस वाटचाल हवी. म्हणून ते इथे पंडितांना जागं करतात की विचार करा, नित्य काय आणि अनित्य काय. पिंड सोडता जीव कुठेसा जातो याचं मर्म जाणलं तरच अध्यात्माची डोळस वाटचाल संभवते. गुरुगीतेमध्ये शिवांनी शक्तिरूपा पार्वतीला आपलं परम रहस्य सांगितलं. संपूर्ण गुरुगीता अगदी मुळापासून वाचण्यासारखी आहे. हे जे आपल्याला गुरु शब्दाविषयीचं एक काहीतरी मनामध्ये किंतु असतो किंवा गुरु हे बुवाबाजी करतात किंवा उगाच भलत्या नादी लोकांना लावतात, अशा तऱ्हेच्या आपल्या ज्या समजुती आहेत त्या माणसानी त्या गुरुतत्वात कालवलेल्या मातीमुळे उमटलेले आहेत. पण जर गुरुतत्व म्हणजे काय हे निव्वळपणे समजून घ्यायचं असलं तर गुरुगीतेचं परिशीलन अवश्य करावं. तिथे शिव सांगतात, ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. या अर्थाने ती गुरुपादका ही समजूत येते की ते पद काय आहे, विश्वात्म पद काय आहे
त्याची जाण येते ज्यांच्या कृपेने, त्याला गुरु म्हणतात. अशी गुरुकृपा घडली तर मग मायाभ्रमामध्ये पुनश्च पिछेहाट होणारच नाही आणि साधकाला नक्की मोक्षपद मिळेल, असं कबीर इथे सांगतात. मुंचयती इति मोक्षम, अशी मोक्षाची व्याख्या आहे. मुंच म्हणजे सोडवणं, भ्रमबंधातून सुटका म्हणजे मोक्ष, असा इथे अभिप्राय आहे. असा मोक्ष पावणं म्हणजेच शारंग पाणी भेटणं, असं कबीर म्हणतात. या अशा अनुभवांच्या गोष्टी तुम्हा आम्हाला समजतील अशा भाषेमध्ये संप्रेषित करणं हे सगळ्याच संतांना अतिशय बिकट अवघड काम आहे. म्हणून कबीर ते मदिरा गाळण्याचं रूपक अनेक पदांमधून वापरतात. हे 155व पदही अशाच तऱ्हेचं एक सांग रूपक आहे. माफ करा, हिंदीत नाही का पद 155. है कोई संत सहज सुख उपजे, जाको जपतप देऊ दलाली, एक बूंद भरी देई रामरस, झुंझरी देई कलाली. काया कलाली लाहनी करू, गुरु सबद गुड किन्हा, काम क्रोध मोह मद मच्छर, काटी काटी कस दीन्हा. भवन चतुर्दश भाटी पुरई, ब्रह्म अगनी परजाळी, मुंदे मदन सहजी धुनी उपजी, सुखमन पोतन हारी. नीझर झरे अमी रस निकले, तिही मदिरा बल छाका, कहे कबीर यहुबास बिकट अति, ज्ञान गुरु लय बाका. जाणून बुजून मदिरेचंच रूपक वापरतात, तर शेवटच्या ओळीमध्ये ते असं म्हणतात की या मदिरेचा जो दर्प आहे तो सहजासहजी कोणाला सोसवेल असा नाही. उग्र दर्पाची मदिरा आहे. ऐका पद 155 मराठीतून. घेऊन जपतप हीच दलाली, घेऊन जपतप हीच दलाली, सहज सुखी कोण सद्बंधू, देईल मदिरा पात्रातून त्या रामरसाचा एकच बिंदू. देह कुंभ लाख बंद करुनी, गुरु शब्दाचा गुळ साठविन. देह कुंभ लाख बंद करुनी, गुरु शब्दाचा गुळ साठविन. काम क्रोध मद मत्सर मोहाचे, जाळायाला करीन सर्पण. 14 भुवनांची लावीन भट्टी, 14 भुवनांची लावीन भट्टी, करून ब्रह्माग्नी प्रज्वलित. मदन कोंडुनी ध्वनी उपजे, तो होईल शीतल सुख मनलिप्त, तो होईल सुख मनलिप्त. स्त्रवेल अमृत झरून निर्झर, पिऊन होईन मदिरा मत्त. ज्ञान गुरु विण साहवेच ना, कुणास कबीरा त्याचा दर्प. ज्ञान गुरु विण साहवेच ना, कुणास कबीरा त्याचा दर्प. सुरेख सांगरूपक अलंकाराचा नमुना आहे हे पद. प्रत्येक ओळीमध्ये दारू गाळण्याच्या प्रक्रियेतलं विगतवार वर्णन येतं आणि अखेरीस या दारूचा दर्प कुणाला आणि कसा असह्य आहे तेही ते व्यक्त करतात. या रामरस मदिरेचा एखादा बिंदू जरी चाखायला मिळाला, त्यासाठी आपली अख्खी साधना खर्ची घालावी, असं कबीर सांगतात. अनेकदा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की सकाम साधना विफल होते. लौकिकाची किंवा मुक्तीची सुद्धा आशा ठेवून केलेली उपासना, यात्रा, व्रत
माणसाला माया जगताशी बांधून ठेवतात. पण इथे मात्र कबीर त्या अलौकिक रामरसाची किमया अनुभवता यावी यासाठी आपल्या संपूर्ण साधनेची किंमत मोजायला तयार आहेत. कारण त्यांनीच अन्यत्र म्हटल्याप्रमाणे तिळभर ते म्हणजे रामरसायन तिळभर ते देही संचरता काया कंचन होई. असं होणार आहे अशी त्यांना खात्री आहे. तो एखादा बिंदू देखील निरंतर रामसमाधी गाठण्यासाठी पुरेसा आहे. हा जो रामरसाचा आस्वाद आहे तो एकदा मिळाला की साधक मीपणाने उरतच नाही याविषयी कबीर निशंक आहेत. आपल्याला ज्ञानेश्वरांनी पण मोकटे निमिषभर ध्यान करावं असं जे म्हटलं आहे तसं ते म्हणतात की हा एक बिंदू जरी मिळाला तरी तो पुरेसा आहे. हा जो सद्बंधू दलाल आहे तो म्हणजे ते गुरुतत्व हे त्यांना ठाऊक आहे. हा रामरस इतर कुठल्या दुकानामध्ये देवळात मशिदीत घाटावर यात्रांमध्ये मिळणार नाहीये. जो त्रिभुवनैक सत्याचा अर्क ज्याचा त्यांनी गाळायचा आहे कसा त्यासाठी देहाचं मडकं प्रत्याहार प्राणायामांनी लाखबंद करायला लागेल. त्यामध्ये असलेला गुरु उपदेशाचा गूढ विरघळण्यासाठी कामक्रोधादी षड्रूपूंना आग लावून त्याचं इंधन करायला हवं. बघा केवढं वैश्विक रूपक आहे. गुरु उपदेश म्हणजे आपल्याला उपनिषदांनी दिलेली ब्रह्मवाक्य किंवा अनेक संतांनी दिलेली अध्यात्माची जाण. पण ती जाण आपल्याला आत्मसात करता यायला हवी यासाठी ती गुळाची ढेप विरघळायला हवी आणि त्यासाठी कामक्रोधादी षड्रिपूंना आग लावून त्याचं या देहकुंभामध्ये गुळाचं विरघळणं झालं पाहिजे असं ते म्हणतात. भेदजनित समस्त विश्वाची भट्टी तापवण्यासाठी जे उच्च तापमान हवं त्यासाठी केवळ ब्रह्मज्ञान रूपी अग्नीच कामी येणार. कुठल्याही प्रकारच्या कामनेला वासनेला त्या भांड्यातून बाहेर येण्याची फटही राहता कामा नये. म्हणून तो लाखबंद करा असं म्हणतात देहाला. मग तो गुळ उकळू लागून जो आवाज येईल त्या ध्वनीनी सुषुम्ना नाडीमध्ये तो तप्त रस शांत होईल, थंड होईल आणि रामरसाचा अर्क किंवा दारू स्त्रवायला लागेल. दारू गाळण्याच्या प्रक्रियेचं इतकं बारकाव्यासहित वर्णन कबीरांसारख्या असामान्य संतांनी केलेलं वाचताना मला मंडन मिश्र पत्नी भारतीच्या समाधानासाठी दाम्पत्य सुखाचा अनुभव सांगणाऱ्या ब्रह्मचारी शंकराचार्यांचीच आठवण झाली. असा रामरसामृताचा झरा स्रवायला लागला की तो पिऊन कबीर राम अमलामध्ये मत्त होतील. ही मदिरा रामरूप रामरसरूप इतकी शुद्ध तीव्र दाहक जहाल असते तिचा उग्र दर्प ज्याला गुरुज्ञान पचनी पडलं असेल त्यालाच सोसवेल. लौकिकातही आपण म्हणतो ना की अट्टल दारूबाजच पहिल्या धारेची कडक दारू पिऊ शकतो. तर त्या तथ्याचा कबीर इथे अतिशय समर्पक असा उपयोग करून घेतात. असा उत्कट रसानुभव अवर्णनीय असल्या कारणाने तो अभिव्यक्त करण्याच्या अशा नाना परींनी देखील तो नक्की पोचवता आला की नाही याविषयी एक चिंता वाटते. ती काय चिंता ते आपण पुढल्या भागात बघू. नमस्कार. आज इथेच थांबूया.